रथसप्तमी शुभ मुहूर्त, पूजाविधी, व्रत कोणी करावे, व्रत कथा, धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व त्याचे काय आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। रथसप्तमीचे महत्त्व, पूजाविधी, कथा जाणून घ्या। माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात। माघ शुद्ध प्रतिपदेपासून स्त्रिया उपवास करतात। दररोज सूर्योदयावेळी उगवत्या सूर्याची उपासना करतात। रथसप्तमीपर्यंत उपवास धरतात। रथसप्तमीच्या दिवशी अंगणात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढतात। त्यावर एका पाटावर 7 घोड्यांचा रथ काढून त्यात सूर्याची प्रतिमा काढून पूजा करतात। सूर्याला तांबडे गंध, तांबडी फुले अर्पित करतात। नैवेद्यात खीर ठेवतात। अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर मातीच्या भांड्यात दूध घालून दूध उतू जाईपर्यंत उकळून घेतात। रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे। या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व आहे। या पूजनाने समृद्धी प्राप्त होते। आदित्य आणि कश्यप यांचे पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे असे मानले जाते। या दिवशी भारताच्या विविध प्रांतांमध्ये पण रथसप्तमी साजरी केली जाते। दक्षिण भारतात तर हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो। संस्कृतीच्या दृष्टीने या दिवसाचे महत्त्व आहे। सूर्याचा उपासना पूजा या दिवशी करण्याचे महत्त्व आहे। दक्षिण भारतातील समुद्रतटीय ठिकाणी असलेल्या गावांमध्ये रथयात्रा काढली जाऊन ब्रह्मोत्सव साजरा केला जातो। दक्षिण भारतातील वास्तव्य असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात हा दिवस मोठ्या सणाच्या रूपात साजरा केला जातो। भारताचे विविध प्रांत बिहार, झारखंड, ओडिसामध्ये हा दिवस उत्साहात साजरा केला जातो। रथसप्तमीचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया। माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते। या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवेश करतो। या रथाला 7 घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो। या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात। सूर्यग्रहाचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे। सूर्य स्वयंप्रकाश असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात। अशा या सूर्याला देव मानून त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी हा आहे। सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे याचा संदर्भ या रथसप्तमीला केला जातो। सूर्याचा रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भुवलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकांजवळील शिवलोक या सप्तलोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे। रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे। रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो। सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते। देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे। त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथीचेही पूजन केले जाते। रथसप्तमी पूजाविधी बघूया। रथसप्तमीला अरुणोदयकाली स्नान करावे। सूर्यदेवाचे 12 नावे घेऊन 12 सूर्यनमस्कार घालावे। पाटावर रथ बसलेला सूर्यनारायणाची आकृती काढावी। त्याला तांबडी फुले वहावीत। सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदयम स्तोत्रम, सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यांपैकी एखादे स्तोत्र भक्तिभावनाने म्हणावे किंवा ऐकावे। खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा। सूर्यदेवांच्या रथाला असणारे 7 अश्व सप्ताहातील 7 वार व 12 चाके 12 राशी दर्शवतात। या 12 राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर 12 प्रकारच्या धान्यांची राशी मांडून त्याची पूजा केली जाते। अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर एका बोळक्यात दूध तूप उतू जाईपर्यंत तापवतात म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात। त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद करून देतात। रथसप्तमीची कथा बघूया। श्रीकृष्णाचा मुलगा शांबा याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता। एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते। दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते। हे श्रीकृष्णाच्या मुलास माहिती नव्हते। दुर्वास ऋषी खूप दिवसांच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटण्यास आले होते।
दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते. तेव्हा हे बघून शांबा त्यांना हसले. हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांनी त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला, कुष्ठरोग होशील म्हणून. तसेच घडलेही. अनेक वैद्यांनी त्याची चिकित्सा केली पण काय फायदा झाला नाही. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले. वडिलांची आज्ञा मानून शांबा याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्यांचा रोग बरा झाला. तर ही माहिती होती रथसप्तमीची. कशी वाटली? आवडली?